की क्लासेस कधी होत आहे, काय होत आहे, मागे पुढे क्लासेस होऊ शकतात. ठीक आहे. तर आजच्या क्लासमध्ये आपण काय पाहणार आहोत, त्याचा एक छोटासा आपण व्हिडिओ पाहणार. तर जो होमवर्क काय म्हणत आहे, कुणी काही बोललं? हॅलो मॅम, हा बोला. मी काल जो होमवर्क केला तो सबमिट केला आणि व्हिओ स्कोर केल्यानंतर 0/0 आले. बरोबर आहे, कारण त्यावर आपण आतापर्यंत मार्क्स दिलेले नाही आहेत, पण तुमच्या जे काही सोडवलेले प्रश्न आहेत ती आपल्यापर्यंत आलेली आहेत. ठीक आहे. तर कुणी त्याची टेन्शन घेऊ नका, त्याचा विचार करू नका. तुम्ही फक्त काय करा, तर तुमचे पेपर सोडवा आणि शेअर करा. ओके. ठीक आहे. नमस्कार. आजच्या या सादरीकरणात आपण आपल्या गावात आणि रोजच्या जीवनात लपलेली रसायनशास्त्राची अद्भुत जादू समजून घेणार आहोत. लोहाराने लोखंडाचा फक्त आकार बदलतो, पण पावसात भिजलेल्या विळ्याला गंज लागणे ही मात्र पूर्णपणे वेगळीच गोष्ट आहे. गंज नक्की कसा लागतो? इथे प्रत्यक्षात जुने अदृश्य अणुबंध तुटतात आणि नवीन बंध तयार होतात. एक सोपा प्रयोग करूया. चिमूटभर वॉशिंग पावडरवर पाण्याचे 3 थेंब टाका आणि मूठ एकदम घट्ट बंद करा. तळहातावर जाणवणारी उष्णता म्हणजेच ऊर्जा बाहेर पडणे. विज्ञानाच्या भाषेत याला उष्मादायी रासायनिक अभिक्रिया म्हणजेच एक्सोथर्मिक रिॲक्शन म्हणतात. लाकूड जळणे, दुधाचे दही होणे किंवा फटाके फुटणे, आपल्या आजूबाजूला रोज असे अनेक रासायनिक बदल घडत असतात. यात एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे बरं का. या प्रक्रियांमध्ये कायम एक पूर्णपणे नवीन पदार्थ जन्माला येतो. असं का होतं? संघटन सिद्धांत सांगतो की उष्णतेमुळे किंवा वस्तू कुठल्याने सूक्ष्म कणांची अत्यंत वेगाने टक्कर होते. पण हे जुने बंध तोडायला कणांना एका विशिष्ट ऊर्जेची गरज असते. यालाच आपण सक्रियण ऊर्जा किंवा ॲक्टिव्हेशन एनर्जी म्हणतो. म्हणजेच गंजलेला विळा असो वा गरम वॉशिंग पावडर, या साध्या गोष्टी खऱ्या तर जागतिक अणुनियमांचेच सुंदर दर्शन घडवतात. मग विचार करा, जर उष्णतेमुळे वेग ठरत असेल तर या अदृश्य अणूंच्या टक्करींवर आपण नियंत्रण कसे मिळवू शकतो? तर बघा, आपण सोमवारपासून जे पाहताय की वस्तू कशा पद्धतीने रिॲक्ट करतात, त्यांच्यासोबत काय होत आहे आपल्या आजूबाजूला, कशा पद्धतीने वस्तू एकामेकासोबत संपर्क साधतात आणि कोणत्या पद्धतीने त्यांच्या सोबत रिॲक्शन्स होत आहेत. तर आज आपण काय पाहतोय, आपण सुरुवातीला काय काय बघितलं, कोणत्या कोणत्या प्रकारचे आजूबाजूला मॅटर्स आहेत, पार्टिकल्स आहेत, त्याबद्दल बघितलं. मग आपण पाहिलं की ते रिव्हर्सिबल रिॲक्शन आहेत, इरिव्हर्सिबल आहेत. कालच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, केमिकल आणि भौतिक रिॲक्शन बघितलं, बरोबर. तर आज आपण पाहणार की तुम्हाला कितपत आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांच्यामधील फरक जाणवता येतं, फरक करता येतो. तर आज आपण यांच्याबद्दल जे काल 2 जे क्लास झाले त्याला कंबाईन म्हणून आपण एक क्लास हा आहे आपला, ज्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की जे काही एक्झाम्पल्स आपण घेतले त्याला आपण आता कनेक्ट करणार. कुणी सांगू शकतंय की आपण मागच्या क्लासमध्ये या पीपीटी वरून, या स्लाइड वरून तुम्हाला काय काय आठवत आहे, आपण काय काय डिस्कस केलेलं? रासायनिक बदल आणि बेसिक. रासायनिक बदल बेसिक. फिजिकल चेंज. रासायनिक बदल ऍसिडिक अँड बेसिक. ऍसिडिक आणि बेसिक. तर मला सांगा, इथे रासायनिक बदल होत आहे, तर मला सांगितलंय की केमिकल चेंजेस होत आहेत. तर मला कोणी स्पेसिफिकली सांगितलं की तुम्ही जसं म्हटलं की इथे ठीक आहे, इथे केमिकल चेंजेस होत आहे, केमिकल बदल होत आहे, ऍसिडिक बेसिक मुळे यामध्ये चेंजेस होत आहेत.
यामध्ये समजा आपण डिफरन्स म्हटलं तर इथे काय काय चेंजेस होत आहेत, फिजिकल केमिकल. तर इथे कोणतं फिजिकल चेंज होत आहे, कोणतं केमिकल चेंज होत आहे? व्हेरी गुड, व्हेरी गुड. पहिल्या आकृतीतलं फिजिकल चेंज आहे, कारण त्यात लोखंडाचे फक्त अवस्थांतर होते. आणि दुसरं केमिकल चेंज आहे, कारण त्याचं म्हणजे ते एकदम वेगळी गोष्ट बनून जाते. वेगळी गोष्ट म्हणजे रिॲक्ट करत आहे आणि दुसरं पदार्थ बनत आहे. व्हेरी गुड संजय. नाव तुझं संजय आहे का बाळा? नाही, आदित्य. आदित्य. मॅम, जेव्हा आपण लोह पिघळवतो तेव्हा आपण त्या लोहाला वेगवेगळे आकार देऊ शकतो, पण तो त्याच्या मूळ स्थितीतनं दुसरी स्थितीत जाऊ शकत नाही, जसे पाणी, वायू या स्थितीत जाऊ शकत नाही. बरोबर. मॅडम, मी सांगू? हो. असा बदल जिथे वेगळे गुणधर्म असलेला एक पूर्णपणे नवीन पदार्थ तयार होतो, उदाहरणार्थ दही. व्हेरी गुड. त्याला काय म्हणणार आपण? केमिकल चेंज. हा, रासायनिक बदल. केमिकल So, सगळ्यांनी खूप छान उत्तरं दिली आहेत, खूप बरं वाटलं. पण मला असं वाटतंय की सगळ्यांनी इंग्लिश मध्ये एखादा तरी शब्द वापरायला हवं. आपण मराठीमध्ये बोलतोय आपल्या, कारण तुम्ही सगळ्यांनी म्हटलं हिंदी मराठी नकोय, तर मी प्रयत्न करते आहे, पण मी शब्द वापरताना इंग्लिश शब्द वापरते. तुम्हाला अर्थ मी जरूर सांगते, पण मी शब्द वापरताना तर प्रयत्न करायची की मला, कारण आपल्याला समोर चालून इंग्लिशमध्ये पेपर आहे. सो येस मॅम. ठीक आहे, तर प्रयत्न करायचं की इंग्लिश मध्ये सांगणार. ठीक आहे, अगदी बरोबर. तर ही स्लाइड दाखवण्याचा उद्देश म्हणजे हा की आज आपण काय काय पाहणार आहोत. तर बघा, इथे एक हातोडा मारला जात आहे गरम लोह्यावर आणि त्याचा आकार बदलवला जात आहे. म्हणजे ही काय आहे? फिजिकल चेंज आहे. ठीक आहे, भौतिक चेंज आहेत. पण यामध्ये रिव्हर्सिबल आहे हे, याला आपण परत दुसरा आकार देऊ शकतो. ठीक आहे, इथे कुणी मला रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल शब्द वापरलेला नाही, तर ते सुद्धा लक्षात ठेवायचं की ही जी काही रिॲक्शन आहे ही रिव्हर्सिबल आहे. ठीक आहे, परत इथे आपल्याला दिसत आहे, काय दिसत आहे? रस्ट म्हणजे केमिकल ची रिॲक्शन दिसत आहे. इथे गंज चढत आहे. कशावर? एका विड्यावर गंज चढताना दिसत आहे. याचा अर्थ काय? तर ही केमिकल रिॲक्शन आहे. म्हणजे यामध्ये काय होत आहे? इरिव्हर्सिबल, यामध्ये बदल पुन्हा होऊ शकत नाही. व्हेरी गुड साईदमने. केमिकल चेंजेस ऑकर्स व्हेन सबस्टन्स रिॲक्ट्स टू फॉर्म एंटायरली न्यू सबस्टन्स. व्हेरी गुड. सो आपण आज हेच पाहणार. तर आज आपण काय पाहणार आहोत की हे जे काही बदल होत आहेत यामध्ये काय वेगळं होत आहे. जसं म्हणावं की इथे आता केमिकल चेंजेस होत आहेत, म्हणजे विड्यावर गंज चढत आहे. हे कशामुळे चढत आहे गंज? त्यावर काय परिणाम होत आहे, आजूबाजूला त्याचा काय परिणाम होत आहे, आणि ते गंज चढल्यानंतरचं काय आहे, कारण काय त्या मागची. ब्लॅकस्मिथ म्हणजे एका काय म्हणतात नाव आहे ते. इट्स नथिंग. लोहार. लोहार. म्हणजे म्हणजे काय म्हणतात त्याला, नाव नाही का, आपण वस्तू बनवणारा व्हेरी गुड. लोहार म्हणतात मॅम. व्हेरी गुड. येस येस. सो मला इथे कमेंट्स मध्ये कोणीतरी विचारलेलं, म्हणून म्हणत आहे की ब्लॅकस्मिथ हे लोहार किंवा जे नाव आहे त्याचं, जो हातोडा मारत असतो. ठीक आहे, ब्लॅकस्मिथ. हा, व्हेरी गुड. म्हणजे काय? तर बघा, आपण आज काय पाहणार आहोत. जसं कुणाला असं वाटतंय की जो गंज आहे तो कशामुळे चढत आहे, कुणाला माहिती आहे सांगू शकते? सगळ्यांनी तुमचे माईक ऑन करा. परत प्लीज सांगा. हा, आता मला प्रश्न विचारू द्या. कुणाला माहिती आहे की गंज कशामुळे चढत आहे एका विड्यावर? मॅडम, पावसामुळे. रेन. पावसामुळे. मान्सून रेनमुळे. मान्सून रेनमुळे. आपल्याकडे विड्यावर घरामध्ये ठेवलेला असतो. आवाज नाही येत मॅम.
हा, आपल्याकडे जो विडा आहे तो घरामध्ये जरी का ठेवला असला तरी कधी कधी त्यावर गंज चढत असतो. मॅडम कारण त्याच्यावर पाणी पडल्यामुळे त्याला जर वापरलं नाही तर केमिकल रिॲक्शन कधी सुद्धा त्यावर गंज चढत आहे. तर तो आपल्या वापरात नसेल तर त्याला गंज लागते. मॅडम आपण जर त्याला नुसतं एका जागेत ठेवलं तर त्याला गंज लागते. मॅडम O2 मुळे. आपण जर त्याला वापरलं नाही ना एका स्थितीत ठेवलं तर त्याला गंज लागू शकतो. येस, कधी कधी ऑक्सिजन मुळे पण होतो. व्हेरी गुड. हु टोल्ड दॅट? आदित्य पांढरे, राईट? संपर्कामध्ये आल्यावर येस. तर काय होत आहे, हे जे गंज चढत आहे लोखंडावर, तर याला व्यवस्थित आपण बघा, आपली मम्मी, आपली आई लोखंडाला एका कापडाने गुंडाळून ठेवण्याचा प्रयत्न करते. का बरं? तर त्याला समजा त्याला असं उघडं ठेवलं तर काय होत आहे, त्यावर गंज चढत आहे. म्हणजे तो कुणासोबत रिॲक्ट करत आहे, तर आजूबाजूचं जे वातावरण आहे, पाणी म्हणावं, हवा म्हणावं, आजूबाजूला जे काही वातावरण आहे, मग पाणी असो किंवा नुसती हवा. हवा म्हणजे ऑक्सिजनच आहे असं नाही, हवेमध्ये सगळंच आहे. तर हवा कशासोबत आहे? लोहासोबत, आयरन सोबत रिॲक्ट करत आहे, प्रक्रिया करत आहे. ठीक आहे, त्यामुळे त्यावर गंज चढत आहे. ठीक आहे. आता आपण काय पाहणार की यांच्यामध्ये कोणती कोणती प्रक्रिया होत आहे, कशा प्रकारची प्रक्रिया होत आहे. तर आपण काय काय बघितलं आतापर्यंत? फिजिकल आणि केमिकल चेंजेस बघितले, भौतिक बदल आणि रासायनिक बदल. तर यामध्ये बघा, पहिला तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे फिजिकल चेंज. भौतिक चेंज मध्ये काय होत आहे, तर जसं आपण विडा आहे, विडावर आपण हातोड्याने मारत आहोत, तर त्यामध्ये काय बदल होत आहे, तर त्यांच्यामधले जे अणू आहेत किंवा जे पार्टिकल्स आहेत ते काय, त्यांचं फक्त जागा बदलत आहे, आकार बदलत आहे, शेप बदलत आहे. पण विड्याचं सारखंच राहत आहे, त्याचं प्रमाण, त्याचं स्वतःचं गुणधर्म, प्रॉपर्टीज सारखी आहेत. मात्र यामध्ये केमिकल चेंजेस मध्ये काय होत आहे, म्हणजे ज्यावेळी त्याला आपण कापड गुंडाळून न ठेवता त्याला सतत पाण्यामध्ये ठेवलं किंवा साध्या वातावरणामध्ये ठेवलं, तर काय होत आहे, त्यांची हे जे मॉलिक्युल्स आहेत, हे जे छोटे छोटे जे स्वतःचे जे पार्टिकल्स आहेत, हे काय होत आहेत, यांच्यामध्ये एक रिॲक्शन होत आहे. म्हणजे हे अदला बदल होत आहे, त्यांची जागा बदलत आहे किंवा हे काहीतरी रिॲक्ट करत आहेत, यांच्यामध्ये प्रक्रिया होत आहे. त्या प्रक्रियेमुळे काय होत आहे, गंज चढत आहे, काहीतरी वेगळं बदल होत आहे. वेगळं. ठीक आहे. तर परत आपल्याकडे याचं उदाहरण आहे केमिकल आणि फिजिकल चेंज मध्ये. तर बघा, एक सोपंसं आपल्याकडे उदाहरण आहे. एक साधासा आपण काय घेतला या मुलाने, तर पेपर घेतला, पेजला मी फाडलं, तर काय दिसत आहे यामध्ये, काय आहे, काय म्हणणार तुम्ही? एका मी पेजला फाडलं तर तुम्ही काय म्हणू शकता? चेंज. कसला? इयर्स. केमिकल चेंज. पण हा, Physical change. केमिकल व्हेरी गुड. फिजिकल चेंज. येस, फिजिकल चेंज. बघा, समजा मी त्याच पेजला, त्याच पेपरला मी समजा जाडलं, तर काय होणार? केमिकल केमिकल चेंज. केमिकल चेंज. फिजिकल केमिकल बघा, चला, केमिकल चेंज. ओके. सो इथे आपल्याला केमिकल चेंज दिसून येणार. सो इथे आपल्याला काय समजत आहे, तर समजा का आपण एका पेपरला फाडलं किंवा त्याचा त्या आकार बदलणार किंवा शेप बदलणार, जास्तीत जास्त तेवढंच होणार, काही बदल होणार नाही. मात्र आपण त्याला जाडलं तर काय होत आहे, केमिकल चेंजेस होत आहे. तर त्यामधून काय काय तयार होत आहे? एकतर ऊर्जा तयार होत आहे, हीट, उष्णता तयार होत आहे, आणि दुसरं म्हणजे ऍशेस, म्हणजे त्याची राख तयार होत आहे. ठीक आहे. तर हे चेंजेस वेगळी वेगळी आहेत. तर यामध्ये काय म्हटलं आहे, आता या उदाहरणावरून आपल्याला समोर पाहायचं आहे की आपण परत यामध्ये उदाहरण घेतलेला होता की मेणबत्ती जळते, त्यामध्ये केमिकल प्लस
फिजिकल चेंजेस आहेत, बरोबर. तर एक्झाम्पल आपण मागे बघितलेला. आता बघा, एक छानसं उदाहरण आहे. आता सगळ्यांकडे गरमीचं मौसम आहे, तर जे माठामधलं पाणी कोण कोण पितंय? मी मॅम. माठामधलं पाणी कसं थंड राहतंय, कोणाला माहितीये? यस आहे. येस मॅम. मातीमुळे कशामुळे थंड राहते? आणि आतून वल्ली माती असल्यामुळे ते म्हणजे ते थंड राहतं. व्हेरी गुड आदित्य. कारण मॅम ते मातीमुळे. त्यामुळे ते थंड राहते. तर बघा, तुम्ही सगळ्यांनी म्हटलं आहे की ते मातीमुळे थंड राहतंय, पण मडक्याला छोटी छोटी छिद्र असल्यामुळे व्हेरी गुड. थोडं थोडं बाहेर येतं, त्यामुळे मला तुम्ही मेसेज मध्ये करा, मेसेज मध्ये घाला, कारण मला कोणाचं काही कळत नाही आहे. व्हेरी गुड. साई धामणे, आय वॉज आस्क्ड yesterday which class are you right now, साई. सो साईने उत्तर दिलेलं आहे की माठातली जी हीट आहे, जी ऊर्जा आहे, ती काय होत आहे, इव्हॅपोरेट होत आहे. त्याच्या आजूबाजूला जे काही पाणी जमा होत आहे आणि परत एका व्हेरी गुड, यू आर इन 6th स्टँडर्ड राईट नाव, राईट, विच इज व्हेरी नाईस. सो एका आदित्यने परत एक उत्तर दिलेलं की मातीला छोटी छोटी छिद्रे असतात मातीच्या मडक्याला. तर ती जी छोटी छिद्रे असतात ना, ती काय करतात, पाणी जे आहे, कारण ती छिद्रे खूप छोटी असतात, तर खूप कमी प्रमाणात पाणी बाहेर येतं. ठीक आहे. तर ते पाणी बाहेर आल्यानंतर ते काय होत आहे, इथे याचे जे बाहेरचं जे कव्हर आहे यावर ते थोड्या प्रमाणात बाजूला असतं, आणि हे जे बाहेर जे पाणी असतं हे काय होत आहे, हे इव्हॅपोरेट म्हणजे बाष्पीभवन. बाष्पीभवन सगळ्यांना माहिती आहे कशा प्रकारे होतं? बाष्पीभवन माहिती आहे? उन्हामुळे. तर पाणी जे आहे कशा प्रकारे होत आहे, वर जात आहे. तर गरम झालं, उष्ण झालं की ते वर जात आहे, बरोबर. अगदी त्यासारखंच काय होत आहे, आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये खूप गरमी असते, तर माठावर जे बाहेर असलेलं जे पाणी असतं या मडक्या आजूबाजूला, ते काय होत आहे, ते वर जात आहे, म्हणजे बाष्पीभवन होत आहे, इव्हॅपोरेट होत आहे. तर यामध्ये काय समजत आहे, तर हे जे माठावरचं जे पाणी आहे ना, माठावरचं पाणी इव्हॅपोरेट होत आहे. ठीक आहे. तर एक इथे तुम्हाला 2 आकृती दिली आहे, तर एक तुमच्या समोर तुम्हाला परत एक एक्झाम्पल देत आहे. तुमच्याकडे चुना असते, चुना म्हणावं किंवा डिटर्जंट हातामध्ये घ्या. चुना नको, डोळ्यामध्ये चालला जाणार, तर कोणी चुन्याचा वापर करू नका. ठीक आहे. पण आपल्याकडे डिटर्जंट तर निरमा असतं ना, निरम्याला हातामध्ये घ्या, थोडस हातामध्ये घ्या, त्यामध्ये थोडंसं पाणी घाला, 2-3 थेंब साधा पाणी, आणि हाताची मूठ बंद करा. काय जाणवतंय ते बघा. कुणाला माहितीये काय जाणवतंय? म्हणजे उष्णता जाणवते. हीट जनरेशन. तर ही हीट जी आहे ही यावर जाणवत आहे, तर याला इथे काय म्हटलं आहे बघा, ही जी रिॲक्शन होत आहे कशासोबत झालेली आहे, पाणी आणि डिटर्जंट, बरोबर. डिटर्जंट निरम्यासोबत जी उष्णता झालेली आहे इथे ठेवल्यानंतर काय होत आहे, तर निरम्याला स्वतः आता त्या कोणासोबत रिॲक्ट केला आहे, प्रक्रिया होत आहे पाण्यासोबत. तर ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये त्याने काय आपली उष्णता बाहेर सोडली आहे. ठीक आहे.
बाहेर सोडलेल्या उष्णतेला काय म्हटलं आहे? एक्झोथर्मिक रिॲक्शन. इफ एनीवन नोज एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिॲक्शन, तर उष्माग्राही किंवा उष्मा शोषी कोणाकोणाला माहिती आहे? मला सांगा, कुणी सांगणार मला उष्मग्राही उष्मशोषी? यामध्ये कोणतं उदाहरण उष्मग्राही आहे आणि कोणतं उदाहरण उष्मशोषी आहे? मॅम 1 नंबरचं उदाहरण उष्मग्राही आहे आणि 2 नंबरचं नाही. 1 नंबरचं उष्मशोषी आहे आणि 2 नंबरचं उष्मग्राही. मॅडम 1 नंबरचं उष्ण ग्राही आहे आणि 2 नंबरचं उष्ण शोषी आहे. मॅम 1 नंबरचं उष्मग्राही आहे आणि 2 नंबरचं उष्मशोषी. 2 नंबरचं उष्मग्राही. 1 नंबर 1 नंबरचं उष्णग्राही आणि 2 नंबरचं उष्णशोषी आहे. 1 नंबरचं उष्णग्राही आणि 2 नंबरचं उष्णग्राही आणि 2 नंबरचं बघा, यामध्ये जे काही आपल्याला दिसत आहे, तर यामध्ये काय होत आहे, जे चून आहे हे काय आपली उष्णता सोडत आहे. कुणाला स्क्रीन दिसत नाही आहे, तर मी असं म्हणणार की तुम्ही शबाना सैयद प्लीज ज्वाइन अगेन. ओके, आप एक और बार अपना जो लिंक है एक बार ज्वाइन और लॉग इन करके देखिए, हो जाएगा. ठीक है. सो पहिली जी रिॲक्शन आहे यामध्ये काय होत आहे, तर पाणी जसं टाकलं आपण डिटर्जंट मध्ये, तर उष्णता बाहेर सोडली जात आहे. ठीक आहे. पण दुसऱ्या ठिकाणी काय होत आहे, इथे ही उष्णता बाहेरून आपल्याकडे स्वतःकडे खिचली जात आहे. म्हणून याला काय म्हटलं आहे? एंडो आणि एक्झो. ठीक आहे. काय म्हटलं बाळा? मॅम 1 नंबरचं उष्मग्राही आणि 2 नंबरचं उष्मग्राही म्हणजे काय होत आहे? एंडो होत आहे ना. उष्मग्राही म्हणजे मॅम तो उष्णता बाहेर सोडत आहे आणि मटका उष्णता आत घेत आहे. मटका उष्णता आत घेत आहे, बरोबर? यस मॅम. उष्णता आत घेत आहे, तर याला काय म्हणणार आहे? उष्मग्राही. उष्मग्राही म्हणत आहे म्हणजे ग्राह्य करत आहे, स्वतःकडे घेत आहे, म्हणजे हा व्हेरी गुड, एंडोथर्मिक. आणि इथे काय होत आहे, तर हे उष्णता सोडत आहे, उत्सर्जन करत आहे. उष्णता उष्मोत्सर्गी, एक्झोथर्मिक. हा एक्झोथर्मिक. तर यामध्ये थर्मिक म्हणजे काय, तर उष्णता. थर्मिक म्हणजे टेम्परेचर. हा. एक्झो म्हणजे काय, तर ते सोडणार, एक्झिट करणार. आणि एंडो म्हणजे इन, आपल्याकडे आकर्षित करणार. म्हणून त्याला काय म्हटलं आहे? ग्राही म्हटलं आहे. तर तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला माहिती असायला पाहिजे तुमच्या एक्झो आणि एंडो. तर आपल्याकडे तुमच्या बुक मध्ये लिहून ठेवा. तर एक्झोथर्मिक म्हणजे उष्मोत्सर्गी, जे उष्णता बाहेर सोडत आहे. आणि एंडोथर्मिक म्हणजे उष्णताग्राही, उष्मग्राही, जे स्वतःकडे आपली उष्णता घेत आहेत. ठीक आहे. आणि त्याचं उदाहरण तुमच्या समोर आहे. सोपे उदाहरण आहे, तुम्हाला फक्त माहिती असू द्या. तुमच्याकडे एक्झाम मध्ये काही एखादा सोपा प्रश्न आला तर मला असं वाटतं एखादा प्रश्न घ्यायलाच पाहिजे, की जेणेकरून तुम्हाला प्रश्न समजणार. म्हणून तर एक सोपा प्रश्न घेऊया. ठीक आहे. काय म्हंटल बडा? काय म्हणत आहे? मॅडम त्या उष्मग्राहीचे स्पेलिंग सांगा ना. कशाची स्पेलिंग बेटा? एक्झोथर्मिक. हा यस अच्छा, मॅडम सांगा. हा, प्रश्न पण सांगते आणि एक्झोथर्मिकची डेफिनेशन सुद्धा सांगते बेटा. एकदा प्रश्न पाहूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात राहणार. आणि मी स्पेलिंग सांगते. ठीक आहे. तर बघा, a student observes that adding water to tuna म्हणजे quicklime makes the bucket dangerously hot without any fire. What is the reason for this temperature rise? तर आपण समजा
चुन्यामध्ये पाणी घातलं तर टेम्परेचर वाढत आहे, जेव्हा की आपण त्याला काहीही उष्णता देत नाही आहोत. तर त्यामागचं कारण काय आहे? पहिला उत्तर आहे द वॉटर पार्टिकल्स आर ऍब्झॉर्बिंग हीट फ्रॉम द सराउंडिंग एअर इज बॉइलिंग. दुसरं आहे एनर्जी इज रिलीज्ड ॲज अ न्यू केमिकल as formed during the reaction. मॅम ऑप्शन बी. Ma'am, undergoing ऑप्शन बी. so तर आता मला कोणी प्रश्न विचारला की स्पेलिंग सांगावं म्हणून. ऑप्शन बी. बरोबर. तर स्पेलिंग सांगावं म्हणून मला एक्झोथर्मिक म्हणून विचारलं. तर बेटा इथे एक्झोथर्मिकची स्पेलिंग आहे ती आहे EXOTHERMIC. तर बघा यामध्ये काय होत आहे, तर कोणतीही रिॲक्शन होत असताना एकतर हीट रिलीज होणार किंवा गेन करणार. ठीक आहे. तर त्यामध्ये इथे हीट जी आहे, थर्मिक एनर्जी जी आहे ही काय होत आहे, सोडली जात आहे, बाहेर होत आहे. एक्झोथर्मिक रिॲक्शन इथे दिसत आहे, कारण इथे काय नवीन बॉन्ड, केमिकल रिॲक्शन मधले नवीन बॉन्ड तयार होत आहे. ठीक आहे. उष्मशोषी म्हणजे काय? काय म्हटलं? म्हणजे तुम्ही उष्मग्राही सांगितलं, तर उष्मशोषी म्हणजे काय ते? उष्मशोषी आणि उष्मग्राही एकच आहे बेटा. उष्मशोषी, शोषणं म्हणजे दुसऱ्यांकडून घेणं, ग्राह्य म्हणजे सुद्धा दुसऱ्यांकडून घेणंच आहे. बरोबर. ठीक आहे. उष्मशोषी. मॅडम मग एंडोथर्मिक म्हणजे काय? काय? एंडोथर्मिक. एंडोथर्मिक म्हणजे दुसऱ्यांकडून घेणं. एंडो म्हणजे इन म्हणजे आपल्याकडे येऊ देणं, दुसऱ्यांकडून घेणं. तर एंडोथर्मिक, उष्मशोषी आणि उष्मग्राही एकच शब्द आहेत. समजा एक्झोथर्मिक म्हणजे उष्मदायी, म्हणजे दुसऱ्यांना देत आहे. उष्मोत्सर्गी, उत्सर्जन होत आहे, उष्णतेचा उत्सर्जन होत आहे, उष्मोत्सर्गी. एक्झो म्हणजे एक्झिट, म्हणजे काय, तर एक्झोथर्मिक, उष्मदायी, उष्मोत्सर्गी हे एकच अर्थ आहे. मॅम क्लास किती वाजेपर्यंत आहे? 4 पर्यंत आहे बेटा. ओके मॅम. तर आपण नेक्स्ट प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न याचवर अवलंबून आहे. इफ आयरन sickle is left outside during the monsoon and turns orange and flaky, what has happened at the atomic level? म्हणजे समजा विडा आपण बाहेर ठेवला पावसाच्या मोसम मध्ये, तर तो कधी ऑरेंज, त्याचं कलर बदलत आहे किंवा त्याचं आकार बदलत आहे म्हणावं, किंवा त्यावर काही रंग चढत आहे. तर काय होत आहे ऍटॉमिक लेवलवर, काय होत आहे, म्हणजे त्यांच्या कणांसोबत काय प्रक्रिया घडत आहे ते विचारत आहे. पहिलं ऑप्शन आहे the iron has lost its internal heat causing the atoms to change color. दूसरा आहे rain water has deposited a layer of orange. The iron has undergone a physical change where its surface molecular shifted arrangement. चौथा option, iron atoms have bonded with oxygen from the air to form Fe2O3. सी. मॅम बी. मला तुम्ही कारण सांगणार की का बरं तुम्ही बी म्हणतात किंवा सी म्हणत आहात? मॅम कारण तुम्ही आयरन मध्ये फिजिकल चेंज होतात ना. काय होतात? ऑक्सिजन सोबत त्याची रिएक्शन होते. डी. मॅडम डी. कारण आपण मगाशी डी चित्र पाहिलेलं, त्यात Fe2O3 असं एक हे होतं रासायनिक. बरोबर. ठीक आहे. सगळ्यांचं म्हणणं बरोबर आहे. काय म्हणते बेटे? डी. तर बघा यामध्ये डी का बरं होणार, तर
ऑक्सिजन सोबत किंवा हवेसोबत ते रिॲक्ट करत आहे. रस्टिंग अ केमिकल चेंज म्हणजे त्यामध्ये काय प्रक्रिया होत आहे, ऑक्सिजन सोबत प्रक्रिया होत आहे. ठीक आहे, आणि काहीतरी दुसरं बनत आहे, कारण प्रक्रिया इथे तयार झाल्यानंतर काय बनत आहे बघा, दुसरे पार्टिकल्स तयार होत आहेत. तर इथे काय आहे, नवीन पदार्थ तयार होत आहे, रस्टी, ज्याचा ऑरेंज कलर आहे. तर प्रश्न वाचताना काय म्हणत आहे की बाहेर सोडल्यानंतर त्याच्या ऍटॉमिक लेवलवर काय बदल होत आहे. त्यांनी इथे फिजिकल चेंज न म्हणता काय म्हटलं, ऍटॉमिक लेवल. ठीक आहे, म्हणून प्रश्न व्यवस्थित वाचायचा. परत, why is it generally more difficult to make a cut during the winter than during the summer? तर कुणाकुणाला असं वाटतंय की हा व्याख्यान बरोबर आहे किंवा चुकीचं आहे. तर यामध्ये असं म्हणत आहे की दही उन्हाळ्यामध्ये लवकर बनतं कम्पेअर टू हिवाळ्यामध्ये. हिवाळ्यामध्ये बनायला उशीर लागतं असं म्हणत आहे. तर का Yes. बरं, व्हाय, का बरं सांगा, काही कोणी मला सांगणार उत्तर? इथे न पाहता मला तुमचे उत्तर हवे आहेत. तुमचे सांगा मला. तुमचं काय आजपर्यंत तुम्ही काय बघितलं, तुम्हाला काय वाटतं की का बरं उशीर घेतला? हो, उन्हाळ्यामध्ये उष्णता जास्त असते. व्हेरी गुड काव्या. उन्हाळ्यामध्ये थंडी खूप असते. खराब होतं. उष्णता कमी असते. उष्णता जास्त असण्याचं काय संबंध काय? दही बनण्यासाठी उष्णता लागते. व्हेरी गुड. आर्यन गजरे यांनी उत्तर दिलं आहे की हवामान थंड झाल्यावर दही बनण्यासाठी लागणारी सक्रियकरण ऊर्जा वाढते. तर ही वाढते की कमी होते? कमी होणार ना. कमी तर होते काय? मॅम. उन्हाळ्यामध्ये ऊर्जा जास्त वाढते. उन्हाळ्यामध्ये ऊर्जा जास्त वाढते आणि हिवाळ्यामध्ये जी ऊर्जा आहे ती कमी कमी होत होते. आहे. कमी हा. होते. उन्हाळ्यामध्ये ते लवकर बनते. आता इथे बघा, वाचा. द ऍक्टिव्हेशन एनर्जी फॉर मेकिंग कर्ड इन्क्रीजेस ऍज द वेदर गेट्स कोल्डर. सेकंड आहे, द मिल्क हॅज अ हायर सरफेस एरिया इन द विंटर. तिसरा आहे, कोल्ड एअर ऍक्ट्स ऍज अ कॅटलिस्ट दॅट प्रिव्हेंट्स द मिल्क फ्रॉम ट्रान्सफरिंग. लोअर टेम्परेचर कॉजेस पार्टिकल्स टू कोलाइड लेस फ्रिक्वेंटली अँड विथ लेस फोर्स. काय उत्तर आहे? इथे डायरेक्ट उत्तर दिलेलं नाहीये. मॅडम डी. डी मॅम. डी मॅम. डी मॅम. डी मॅम येणार आहे. डी मॅम. डी. डी मॅम. डी मॅम. डी मॅम. डी. डी मॅम. डी डी. तर यामध्ये तुम्हाला एक परत यामध्ये काय महत्वाचं लक्ष देण्यासारखी काय आहे? लक्ष देण्यासारखी एक महत्वाची काय गोष्ट आहे, तर ज्यावेळी रिॲक्शन होत असते किंवा प्रक्रिया होत असते त्यावेळी टेम्परेचर पार्टिकल्स मध्ये जी हीट असते ती जास्त वाढत असते, तर ते जास्त हालत असतात. म्हणून ते काय शब्द दिलेला आहे, कोलाइड. कोलाइड म्हणजे ते एकामेकांपासून दूर जातात, जवळ येतात जास्त स्पीडने, लेस फ्रिक्वेंटली. तर ही जी फ्रिक्वेन्सी जी आहे पार्टिकल्स डी मॅम. डी. उत्तर बरोबर आहे. त्यामागे कारण आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे की जे कारण इथे दिलेलं आहे हे तुम्हाला कारण सरळ न सांगता त्याबद्दल आपलं एक लॉजिक माहिती असायला हवं, सायन्स माहिती असायला हवं की ज्यावेळी रिॲक्शन होत असतं त्यावेळी जे पार्टिकल्स असतात ते मूव्ह होत असतात आणि त्यांची एनर्जी हाय असते. पण हिवाळ्यामध्ये उष्णता कमी असल्यामुळे पार्टिकल्स हळू मूव्ह होतात, त्यांची जी मूव्ह होण्याची जी फ्रिक्वेन्सी असते ती कमी असते. ठीक आहे, म्हणून इथे काय म्हटलंय की द लोअर टेम्परेचर कॉजेस पार्टिकल्स टू कोलाइड लेस फ्रिक्वेंटली अँड विथ लेस फोर्स. ठीक आहे, आणि इथे एक शब्द वापरलाय त्याने, लेस कायनेटिक एनर्जी.
तर यामध्ये मुव्हिंग पार्टिकल्स मध्ये सतत काय असते? कायनेटिक एनर्जी असते, बरोबर? येस मॅम. येस. येस मॅम. तर आता येस मॅम. तर आता आपण परत एक एक्झाम्पल पाहूया. आता आपल्या आजूबाजूला असलेलं एक एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे? तर आता तुम्हाला काय दिसत आहे ते मला सांगा. काय काय दिसत आहे इथे बघा. मॅम ट्री, मोठे झाड. बघा. आणि प्लीज सनलाइट सो इथे काय काय जे सायंटिफिक आहे तसं तुम्हाला काय काय अजून दिसत आहे? बनियांची व्हेरी गुड. मॅम आवाज येत नाही. व्हॉट अगेन यू आर सी. इथे सूर्य दाखवण्याचा काही उद्देश आहे. सूर्याचे किरणे. सूर्याची ऊर्जा झाडावर पडते. व्हेरी गुड. गुड. सो इथे सूर्याचं उद्देश सगळ्यांनी माईक ऑफ. सूर्याच्या किरणांमुळे झाडाला वाढण्यास मदत मिळते. सूर्याच्या किरणांमुळे झाड अन्न तयार करते. आहे म्हणून झाड आहे. ओके ओके ठीक आहे. तर इथे काय दिसत आहे? तर फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण जी प्रक्रिया आहे इथे मला तुम्हाला दाखवायचं होतं. तर इथे सुद्धा प्रक्रिया होत आहे. तर कोणती प्रक्रिया होत आहे मला सांगा. आता सगळे शब्द वापरा, इंग्लिश शब्द वापरा. पण 2-3 दिवसापासून जे शिकलो ते शब्द वापरा. फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस. एक्सथर्मिक. एस्टर्बिक. एंडोथर्मिक. व्हेरी गुड. एंडोथर्मिक रिएक्शन एक्सथर्मिक. इंडोथर्मिक. फोटोसाइंटिस्ट. रिएक्शन पाथवे डायग्राम. तर बघा फोटोसिंथेसिस मध्ये काय होत आहे? मनीषा आजी त्यांच्या तिकडे गेले. फोटोसिंथेसिस मध्ये एंडोथर्मिक होणार की एक्झोथर्मिक होणार? फोटोसिंथेसिस मध्ये एक्झोथर्मिक रिएक्शन होणार की एंडोथर्मिक रिएक्शन होणार? एंडोथर्मिक. एंडोथर्मिक. येस. एंडोथर्मिक. कशा पद्धतीने कोण मला सांगणार की कशा पद्धतीने ते एंडोथर्मिक आहे? कारण ते झाड का उष्णता घेत आहे. व्हेरी गुड संजय परदेसी. झाड उष्णता घेते त्यामुळे उष्णता लागते त्यामुळे. सगळेजण म्यूट मध्ये आता थांबा. बघा तर यामध्ये काय म्हटलं आहे? तर ज्यावेळी उष्णता पडत आहे बघा इथे मी तुम्हाला 3 पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते आहे. पण आधी मला सांगू द्या मग मी तुम्हाला प्रश्न विचारते. ठीक आहे? तर पहिला म्हटलं आहे की झाडावर जी काही ऊर्जा पडत आहे सूर्याची, ठीक आहे, तर यामध्ये काय काय होत आहे? तर फोटोसिंथेसिस होत आहे. तो ऊर्जा सूर्याकडून घेत आहे आणि आपल्याला ऊर्जा देत आहे. झाड आपल्याला ऊर्जा देत आहे म्हणजे फळ म्हणावं किंवा ऑक्सिजन म्हणावं, बरोबर? तर जे काही ऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साईड झाड स्वतःचं अन्न बनवण्याकरिता सूर्याकडून ऊर्जा घेत आहे, कार्बन डायऑक्साईड वातावरणामधून घेत आहे. त्याद्वारे तो आपल्यासाठी ऊर्जा तयार करत आहे, जेवण आणि हवा. ठीक आहे? त्यामध्ये काय आहे तर बेस्ड ऑन द फ्लो ऑफ एनर्जी इज अ ग्रोइंग ट्री
अँड एक्झोथर्मिक or एंडोथर्मिक मशीन. सो तुम्ही म्हटलं की एंडोथर्मिक मशीन आहे, म्हणजे एंडोथर्मिक रिॲक्शन होत आहे फोटोसिंथेसिसची. ठीक आहे. मग आता यामध्ये काय आहे, तर जी काही आपल्या आजूबाजूला रिॲक्शन्स होत आहेत, तुमच्याकडे एक टास्क मी लिहून देत आहे. सगळ्यांनी लिहा तुमच्या जवळ. मला तुमच्याकडून 2 उदाहरणं हवी आहेत, एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक, ज्यामधून ऊर्जा जात आहे किंवा येत आहे त्याचे व्यवस्थित एक्सप्लेनेशन हवं आहे, कारणासहित कोणत्या पद्धतीने होत आहे. सगळ्यांनी माइक ऑफ करा, सगळ्यांनी. ठीक आहे. मॅम मी सांगते. मला आता नको आहे, मला आता नको आहे, मला तुमचं होमवर्क म्हणून तुमच्याकडे असू द्या, मला आता नको आहे. ठीक आहे. हा. विचारायचंय. तर या समोर आपण बघूया. आता आपण जसं या अगोदर डिस्कस केलेलं की दही हिवाळ्यामध्ये लवकर बनत नाही, मात्र उन्हाळ्यामध्ये लवकर बनत आहे. तर यामध्ये महत्वाचं तुम्हाला सांगण्याचं कारण म्हणजे हे की यामध्ये किती वेळ लागत आहे एकच रिॲक्शन होण्याकरिता. 12 तास. उन्हाळ्यामध्ये मॅम 4 तास लागतात आणि हिवाळ्यामध्ये 12 तास. उन्हाळ्यात 4 तास व हिवाळ्यात 12 तास. कारण उन्हाळ्यात उष्णता असते आणि हिवाळ्यात उष्णता नसते. यामुळे दही बनायला खूप वेळ लागतो. बस ठीक आहे. तर बघा, आता जे 8 and 9 स्टँडर्ड स्टुडंट्स आहेत, मला स्पेसिफिकली त्यांच्याकरिता हे सांगायचं आहे. तर कालच्या क्लासमध्ये मी विचारलेलं तुम्हा सगळ्यांना की जे 8-9 स्टँडर्ड स्टुडंट्स आहेत, मी त्यांच्याकरिता ही जी पीपीटी आहे मी त्यांना एक्सप्लेन करते आहे. त्यांना प्रश्न असल्यास मी नंतर विचारणार, तर मला आधी सांगू द्या. ठीक आहे. सगळ्यांनी तुमचे जे माईक आहेत ते ऑफ ठेवा सध्या 5 मिनिटाकरिता. तर मला त्यांना 8-9 स्टँडर्ड करिता आहे म्हणून सगळ्यांनी तुमचे जे माइक्स आहेत ते थोड्या वेळाकरिता स्टॉप असू द्या. तर बघा, पहिलं जे आहे आतापर्यंत आपण जे डिस्कस केलं, रिॲक्शन होत असताना तुम्हाला 3 महत्वाचे मुद्दे मला सांगायचे आहेत. तर काय, तर कोणतीही रिॲक्शन होत असताना, कोणतीही प्रक्रिया होत असताना किंवा नवीन पदार्थ तयार होत असताना, तर त्यामध्ये काय होत आहे, तर हीट मध्ये कमी किंवा जास्त अदलाबदल होत आहे. आपण फक्त बघितलं चुनामध्ये त्याची हीट वाढत आहे, मात्र बर्फ बनत असताना हीट कमी सुद्धा होत आहे. त्यामुळे कोणतीही रिॲक्शन होत असताना टेम्परेचर, हीट, थर्मल रिॲक्शन ही वेगळी वेगळी असते. प्रत्येक रिॲक्शनची वेगळी वेगळी थर्मल एनर्जी असते. पहिलं पॉइंट. ठीक आहे. तर यामध्ये काय म्हटलं आहे, प्रत्येक रिॲक्शनला वेगळी कायनेटिक एनर्जी पार्टिकल can carry by themselves. Okay, so their collide frequency can be varied by their reaction. Okay, now the second thing is that the collision, the surface area. If there is one example in our next slides. So यामध्ये काय दाखवत आहे, तर एरिया मॅटर करत आहे की ते कोणत्या पद्धतीने रिॲक्ट करणार. तर आपण एक उदाहरण घेऊया. आपण बारीक साखर असते, ती पाण्यामध्ये लवकर विरघळत नाही, पण आपण साखरेचा पावडर केला तर लवकर विरघळणार, ते लवकर डायल्यूट होणार. ठीक आहे. तर यामध्ये काय, सरफेस एरिया मॅटर करत आहे. परत मी काल एक शब्द वापरलेला, कॅटलिस्ट. तर कॅटलिस्ट हा काय काम करत आहे, तर बघा, कॅटलिस्ट हा काय इथे तुम्हाला दिसत आहे, हा एक हेल्पर म्हणून काम करत आहे. तर हे काय करत आहे, एखाद्या रिॲक्शनची स्पीड वाढवत आहे, स्वतः ऍक्टिव्हेटली पार्टिसिपेट न करता, पण तो हेल्प करतो स्पीड वाढवण्याकरिता. ठीक आहे. तर हे जे क्विक रिॲक्शन आहे हे तुम्हाला झालेलं आहे तुमच्या 8-9 स्टँडर्ड मध्ये, पण तुमच्या माइंड मध्ये असू द्या. ठीक आहे, क्लासमध्ये. हा, आता 6-7 स्टँडर्ड, आता सगळ्यांकरिता ही आपली माहिती आहे. तर यामध्ये एक दिसत आहे, तर कॅटलिस्ट म्हणजे रिॲक्शनची जी प्रक्रिया आहे त्याचं पॉवर वाढवण्याकरिता, तर तो पार्टिसिपेट करतो, एखादा पार्टिकल म्हणावं, कोणताही पार्टिकल. ठीक आहे. तर हे
अप्पर क्लास करिता होतं. आता आपण करणार 6-7 स्टँडर्ड करता. आता सगळे पार्टिसिपेट करू शकतात. तर यामध्ये बघा, आपण घेतले आहे गुड. एका गुडला मोठा त्याचा जो तुकडा आहे तो मी कुठे ठेवला आहे? एका ग्लासमध्ये ठेवला आहे. ठीक आहे. पण दुसऱ्या ग्लासमध्ये काय केलंय मी? जे गुड आहे जॅगरी त्यामुळे त्याच्या मातीत मातीचा जो दगड आहे तो पाण्यामध्ये टाकल्याने लवकर विरघळला नाही, पण मातीची जी पूड आहे ती विरघळेल. बरोबर आहे. जॅगरी आहे ती. बेटा जॅगरी गुड आहे. ठीक आहे. एक्सप्लेनेशन अगदी बरोबर आहे. तर शब्दाकडे लक्ष असू द्या. इथे जॅगरी शब्द लिहिलेला आहे. गुड. ठीक आहे. एक्सप्लेनेशन अगदी बरोबर आहे. तर इथे सांगण्याचं काय, तर समजा आकार मोठा असेल तर लवकर रिॲक्ट करणार नाही, प्रक्रिया लवकर होणार नाही. पण आकार समजा बारीक असेल किंवा लहान असेल तर प्रक्रिया तुरंत होत असते, लवकर होत असते. म्हणून आकार सुद्धा महत्वाचं आहे. ठीक आहे. तर आपल्या आजूबाजूला असणारे जे काही तुमच्या आजूबाजूला असणारे जे काही वस्तू आहेत, जसं मी तुम्हाला म्हटलं की एक्झोथर्मिक एंडोथर्मिक जे आहे त्याचे तुम्ही मला उदाहरण 2-2 तुम्हाला होमवर्क म्हणून दिलेले आहेत, ते तुम्हाला सांगायचे आहेत नेक्स्ट क्लासमध्ये. तर हे तुम्हाला आतापर्यंत जी स्लाइड आहे, आतापर्यंत आपण जे डिस्कस केलं त्याच्यापैकी आहे हे. ठीक आहे. तर एक प्रश्न पाहूया परत प्रॅक्टिस म्हणून. येस. ओके ओके मॅम. So, how does the crushing solid react into a fine powder affects the speed of chemical reaction? म्हणजे तुमच्याकडे जो पावडर असतं तो लवकर कसा रिॲक्ट करतो, का बरं? रिझन, तो सॉलिड नसताना तो काय आहे, पावडर मध्ये लवकर का बरं रिॲक्ट करतो ते विचारायचं आहे. तर पहिलं त्यांनी काय दिलेलं आहे, इट प्रोव्हाइड्स द पार्टिकल विथ हायर कायनेटिक एनर्जी. दुसरा आहे, इट एक्सपोज मोर इंटरनल पार्टिकल टू द अदर रिएक्टंट्स, इंक्रीज कोलिजन अपॉर्च्युनिटी. तिसरा आहे, इट ऍक्ट्स ऍज अ केमिकल कॅटलिस्ट टू ब्रिज द बॉन्ड्स बिटवीन रिएक्शन. आणि चौथा आहे, इट लोअर्स द ऍक्टिव्हेशन एनर्जी needed for the reaction to start. Everyone are giving the answer B. Yes. ऑप्शन बी. बरोबर. इथे आहे, it exposes more internal particle to the other reactant. ऑप्शन बी. एवढं जास्त ऑप्शन बी करेक्ट आन्सर. ऑप्शन बी. त्याचं काय उत्तर दिलेलं आहे, का बरं आहे? कारण सांगणार कोणी मला? ऑप्शन बी करेक्ट आन्सर. कारण सांगा. रिझन, व्हाय, हाऊ. मॅम कारण त्याची पार्टिकल खूप बारकी असतात आणि ते लवकर वितळू शकतात, म्हणून ऑप्शन बी. बरोबर आहे. Yes, पण ma'am. त्यामध्ये काय होत आहे की जास्तीत जास्त Internal त्याला particle. मिळत आहे. इनक्रीज सरफेस एरिया. increase बरोबर. surface area. बरोबर. इन्क्रीज इंक्रिलिया. तर परत एक एक्झाम्पल, इन द समर मटका एक्झाम्पल, वेअर डज द हीट गो टू मेक द वॉटर इनसाइड द अर्दन पॉट? क्षेत्रफळ वाढल्यामुळे. इन द समर मटका म्हणजे आपला जो पाण्याचा मटका आहे त्यामध्ये जी उष्णता आहे ती कुठे जात आहे म्हणत आहे, इनसाइड. कुठे जात आहे? उष्णता बाहेर जात आहे, उष्णता आत येत आहे. पहिला ऑप्शन आहे, वॉटर पार्टिकल गो डाउन बिकॉज दे लूज हिंदी ऑक्सीजन. में आंसर दो मैम. हाँ, हिंदी में बोलो. the heat is trapped inside the thick clay walls to insulate the water. तिसरा आहे, the clay material of the मटका creates a chemical reaction that destroys heat. की चौथा आहे,
the heat is carried away as the water on the outside of the pot evaporates? ऑप्शन डी. ऑप्शन ए. ऑप्शन डी. कोणी सांगणार की ऑप्शन ए चं कारण काय आहे, त्यांनी का बरं म्हटलं आहे ऑप्शन डी. ऑप्शन डी. मॅम मी. बरं ऑप्शन डी म्हणत आहात, मला कारण सांगा, मला कारण द्या तुम्ही. कारण मॅम सहित कारण मॅडम पाण्याला उष्णतारोधक करण्यासाठी उष्णता जाड मातीच्या भिंतींमध्ये अडकवली जाते. त्या भिंतींमध्ये अडकवली जाते. ऑप्शन डी. उष्णता भिंतीमध्ये अडकवली जाते, बाहेर कुठे जात ऑप्शन डी नाही. मॅम. ऑप्शन डी. तर ऑप्शन डी. त्याची एक्सप्लेनेशन, ऑप्शन डी चं एक्सप्लेनेशन ओके. काय आहे? लवकर, क्लास संपते आपला, लवकर. ओके. मटक्यातल्या पाण्याची उष्णता इव्हॅपोरेट होते. बरोबर. मटक्याच्या पाण्यातील उष्णता evaporate असते. हीट कॅरी करतो आणि ती मटक्याच्या पाण्यात चित्रातून बाहेर येते. Heat carried away as the water on the outside of the pot evaporates. तर evaporate मध्ये काय होत आहे? ठीक आहे. मटका पाण्यातील उष्णतेला शोषून घेत आहे. हा, मटका पाण्यातील उष्णतेला शोषून घेत आहे. पाण्यातल्या उष्णतेला शोषून घेत पाण्यातल्या उष्णतेला शोषून घेत आहे. मटक्यातल्या पाण्याला पाण्याची उष्णता मटका शोषून घेत आहे. ठीक आहे. पाण्याची उष्णता मटका शोषून घेत पाण्यातील आहे. उष्णतेला मटका शोषून घेत आहे. ठीक आहे. तर बघा, तर नेक्स्ट क्लासमध्ये आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे. तर जे मी सांगितलेलं एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक, आपल्या आजूबाजूला असणारे जे काही उदाहरणं आहेत, फिजिकल चेंज तुम्ही प्रॉपर शब्द वापरायची सगळ्यांनी. ठीक आहे. होमवर्क क्या है मैम? बाय. होमवर्क. मी सांगत आहे, सगळ्यांनी लक्ष द्या, सगळ्यांनी माईक